तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची. ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्वाचं तेच आमच्यासाठीही. एकीकडे रामाच्या आहारावरून राजकीय महाभारत रंगलेला आहे, दुसरीकडे राम शाकाहारी की मांसाहारी यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत. आव्हाड माफी मागतायत, पण राम मांसाहारी असल्याचे दाखले माझ्याकडे आहेत असंही म्हणतायत. पण रामाच्या आहाराबाबत रामायण काय सांगतं पाहूयात या रिपोर्टमधून. प्रभू श्रीराम शाकाहारी की मांसाहारी? आता वाल्मिकी रामायणामध्ये जर काही लिहिलं असेल तर त्याच्यावरती कोणाचा आक्षेप असेल का, तर त्यांनी ते सांगावं. आव्हाडांच्या वक्तव्यानं साधू महंतांचा कोप. रामाच्या आहाराबाबत रामायण काय सांगतं? जितेंद्र आव्हाड यांनी राम मांसाहारी होता असं वक्तव्य केल्यानंतर राज्यभरातील साधू महंतांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नाशिकमध्ये काळाराम मंदिराचे महंत सुधीरदास यांनी तक्रारी दाखल केली आहे. दुसरीकडे भाजपनंही आव्हाडांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. जितेंद्र आव्हाडांनी आपल्या वक्तव्याबाबत जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. तरीही ते आपल्या वक्तव्यावर काहीसे ठाम असल्याचंच दिसून येत आहे. यासाठी त्यांनी 1891 मध्ये पश्चिम बंगालमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखाचा आधार दाखला दिलाय. वाल्मिकी रामायणामध्ये 6 कंद आहेत. बालाकंद, अयोध्याकंद, नारण्यकंद, किशिकिंद, सुंदरकंद आणि युद्धकंद. त्याच्यातलं अयोध्याकंदातलं सर्ग 52 आणि श्लोक 10, श्लोक 102 हा आहे. आता मी हा वाचून दाखवत नाही, कारण का मला वाद अजून वाढवायचा नाही आहे. नंतर सर्वात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट हे 1891चं डॉक्युमेंट आहे. हे कोणी आत्ता नवीन काढलेलं डॉक्युमेंट नाही, हे वेस्ट बेंगॉलमध्ये प्रिंट केलेलं डॉक्युमेंट आहे. ऑथेंटिक व्हर्जन ऑफ रामायणा ट्रान्सलेटेड बाय ममता नाथा दत्त, पब्लिश्ड बाय गिरीशचंद्र चक्रवर्ती, देवा प्रेस, कॅलकटा, 1891. मला पुढचं वाचून दाखवायचं नाही आहे. हे आपल्याला वाचायची इच्छा असेल तर मी ती एक कॉपी ठेवतो, आपण ते वाचून घ्या. मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. जितेंद्र आव्हाडांच्या या दाव्यानंतर साधू महंतांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जितेंद्र आव्हाड खोटं बोलत असल्याचं महंतांनी म्हटलंय. जितेंद्र आव्हाड बोल रहे हैं वो बिल्कुल गलत है, झूठा बोल रहा है. कभी भी किसी शास्त्र में ऐसा नहीं लिखा है कि भगवान जब वनवास गए थे तो मांसाहारी थे, और सभी जगह लिखा है कंदमूल फल खाते थे. वो 14 वर्ष तक जो वनवास में रहे वहाँ सभी प्रकार के जो कंदमूल और फल मिलते थे वही खाते थे, शाकाहारी थे. और हमारे शास्त्रों में उसका वर्णन है की हे जे स्टेटमेंट आहे शरद पवारांच्या उपस्थितीत झालेलं आहे. शरद पवारने त्यांना लगेच रोकायला पाहिजे होतं. असू शकतो मुख समर्थन, कारण की ज्या प्रकारचं राजकीय वातावरण चालू आहे त्या राजकीय वातावरणामध्ये राजकीय लाभ कसा घ्यावा हे पण त्यांच्या मनामध्ये असू शकतं, म्हणून त्यांनी केलं असेल असं स्टेटमेंट. तर आमच्या ह्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि राष्ट्रवादीच्या प्लॅटफॉर्मवरनं वारंवार अशा पद्धतीचे हिंदू देवदेवतांचे अपमान करणारे स्टेटमेंट 7 स्टेटमेंट माझ्याकडे आहेत त्यांच्या विविध नेत्यांनी केलेले. त्या संदर्भाने आज आम्ही या ठिकाणी तक्रार प्रामुख्याने जितेंद्र आव्हाड यांच्यावर तक्रार करीत आहोत. 14 वर्ष वनवासात राहणारा राम शाकाहारी कसा असेल असा तर्क जितेंद्र आव्हाडांनी लावलाय. राम शाकाहारी की मांसाहारी यावरून आणखी असेच काही तर्क वितर्क लावले जात आहेत. ते काय आहेत पाहूया. राम क्षत्रिय असल्यामुळे मांसाहारी असल्याचा तर्क सर्रासपणे लावला जातो. सोबतच वनवासात मांसाहार केल्याचं सांगितलं जातं. मात्र प्रभू रामानं वनवासाला जाताना मांसाहार करणार नाही अशी शपथ घेतल्याचं वाल्मिकी रामायणात लिहिल्याचं सांगितलं जातं. शिवाय राम मांसाहारी नव्हता तर सीतेनं सांगितल्यानंतर हरिणाची शिकार करायला कसा गेला असा सवालही उपस्थित केला जातो. यावर वनवासात मन रमवण्यासाठी सीतेनं सुवर्णमृगाला पकडण्याचा हट्ट धरला. मात्र रामाला सुवर्णमृग मायावी असल्याचं कळल्यानंतर त्याला मारलं होतं असा दावा केला जातो.
दरम्यान जितेंद्र आव्हाडांनी वाल्मिकी रामायणातील 52व्या श्लोकाचा दाखला दिलाय. याच वाल्मिकी रामायणात रामाच्या आहाराबाबत काय श्लोक आहेत पाहूयात. वाल्मिकी रामायणातील 5वं कांड म्हणजे सुंदरकांडातील एका श्लोकानुसार जेव्हा अशोक वाटिकेत हनुमान आणि सीतेची भेट झाली तेव्हा हनुमानानं रामाचा दिनक्रम सांगितला. त्यात रामानं मांस सेवन आणि मद्यपान केलं नाही, दररोज संध्याकाळी कंदमुळांचं ग्रहण केलं असं हनुमानानं म्हटलंय. याशिवाय अयोध्याकांडातही एक श्लोक आहे ज्यात लक्ष्मणानं रामाला जेवणाचं नियोजन सांगताना कंदमुळं शिजवली असल्याचं सांगितलं आणि कंदमुळं सेवन करण्याची विनंती केली आहे. रामायणात कुठेही रामानं मांसाहाराचं सेवन केल्याचा उल्लेख नसल्याचं अभ्यासक सांगतात. मात्र रामासंबंधित आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वातावरण ढवळून निघाले. आव्हाड दाखले असल्याचा दावा करतात पण वाचून दाखवणार नाही असंही म्हणतात. त्यामुळे वाद मिट्टा पुन्हा उकरून काढण्याची चिन्ह आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. या एपिसोडमधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉट्स ॲपवर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट. आणि हो, आम्ही यूट्यूबवर पण साम टीव्ही या नावानं आहोत. तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.